बुलेटिनमध्ये यावेळेला मोठी बातमी येते। जळगावमधल्या रावेरची जागा आता काँग्रेसने मागितलेली आहे। जळगावमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय। काँग्रेसचा आता रावेरच्या जागेकरता अट्टहास आहे, आग्रह आहे। यावेळची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। जळगावमध्ये आता राजकीय घडामोडी अगदी वेगाने घडताना दिसतात, कारण काँग्रेसचा आता रावेरच्या जागेसाठी आग्रह आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडून। प्रफुल्ल, काय अधिक माहिती या संदर्भात? कोणासाठी हा अट्टहास आहे? प्रफुल्ल, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? काही कारणास्तव प्रफुल्लचा संपर्क होऊ शकत नाहीये। जळगावमध्ये राजकीय घडामोडींना वेग आल्याचा पाहायला मिळतंय। या ठिकाणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी, काँग्रेसच्या रावेरच्या जागेचा आग्रह आहे। काँग्रेसनं रावेरची जागा मिळावी याकरता आग्रह धरलेला आहे। याविषयी अधिक माहिती घेत आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडून। प्रफुल्ल, काय अधिक माहिती या संदर्भात? कोणासाठी हा अट्टहास? आज काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक जागेची मागणी केली आहे। जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघ मिळावा अशी मागणी जी आहे ती काँग्रेसच्या वतीनं राष्ट्रवादीला करण्यात आली आहे। कारण जळगाव जिल्ह्यात दोन जागा आहेत, एक जळगाव आणि एक रावेर। तर रावेरची जागा ही आम्हाला मिळावी यासाठी काँग्रेसनं आग्रह धरलाय। कारण गेल्या काही दिवसांमध्ये ज्या घडामोडी घडतायत, जर आज आपण पाहिलं तर एकनाथ खडसे हे भाजपच्या बैठकीत अनुपस्थित असल्याची चर्चा जोरदार सुरू झाली। एक वरिष्ठ नेते आणि भाजपच्या कोर कमिटीचे सदस्य यांच्याऐवजी गिरीश महाजन यांना भाजपच्या कोर कमिटीमध्ये बोलवलं जातं। यावरनं तर्कवितर्कांना उदाहरण या ठिकाणी आलं आहे। एकेकाळचे मातब्बर नेते एकनाथ खडसे यांचं भाजपातलं पर्व संपून काँग्रेस पर्व त्यांचं सुरू होतं की काय, अशी चर्चा या संपूर्ण घडामोडीवरनं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अगदी, आणि त्यामुळे आता नेमका कुणासाठी हा अट्टहास आहे हा येणारा काळच आता स्पष्ट करणार आहे। प्रफुल्ल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहिजे आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा महत्त्वाची घडामोड झाली आहे, ती सुद्धा पाहणार आहोत।